या महत्त्वाच्या सेशनसाठी काही सूचना आहेत. शब्द चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि स्पष्टतेसाठी हेडफोन किंवा इयरफोन वापरा. सोबत एक ग्लास पाणी ठेवा. सेशन संपल्यानंतर तुम्हाला तहान लागू शकते. तुमच्या आवडीच्या आरामदायक स्थितीमध्ये हे सत्र ऐका. जर तुम्ही एकटे नसाल तर इतरांना कळवा की हे सत्र चालू असताना तुम्हाला त्रास देऊ नये. सर्वोत्तम अनुभवासाठी तुम्हाला सूचना दिल्यानंतर तुम्ही तुमचे डोळे बंद करणार आहात. इथून पुढे मी ज्याप्रमाणे सूचना देणार आहे त्याप्रमाणे तुम्ही कृती करणार आहात. जर तुम्ही गाडी चालवत असाल किंवा एखाद्या यंत्रासोबत काम करत असाल तर तुम्ही हे ऐकू नका. चला तर मग या हिप्नोटिक सत्राला सुरुवात करूयात. आपण सुरुवातीला श्वास घेणार आहोत. श्वास कसा घ्यायचा याची प्रक्रिया अगोदर समजावून सांगतो. नाकाने श्वास घेऊन ती हवा पोटामध्ये भरायची आहे आणि तोंडाने बाहेर सोडायची आहे. शांतपणे 3 दीर्घ श्वास घ्या. हे सत्र सुमारे 30 मिनिटांचे असल्याने तुम्ही स्वतःला कम्फर्टेबल वाटेल अशा स्थितीमध्ये व्हा. तुमच्या समोरच्या भिंतीवरील कोणत्याही एका पॉईंटवर तुमचे सगळे लक्ष केंद्रित करा. त्याच बिंदूकडे एकसारखे लक्ष द्या. त्याच एका बिंदूवर फोकस करताना शरीरात येणारा आणि शरीराबाहेर जाणाऱ्या प्रत्येक श्वासाचा अनुभव घ्या. जो श्वास तुमच्या शरीरात येत आहे तो तुमचे शरीर अधिक आरामदायक आणि हलके बनवतो आहे. शरीराबाहेर जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या शरीरातील सर्व प्रकारचा डिस्कम्फर्ट, पेन, स्ट्रेस बाहेर टाकत आहे. खूप छान. तुमचे ध्यान त्याच एका बिंदूवर केंद्रित ठेवा. बहुत अच्छे. मी आता 5 ते 0 पर्यंत मोजणार आहे आणि जेव्हा मी 0 म्हणेल तेव्हा तुम्ही तुमचे डोळे बंद कराल आणि संमोहनाच्या डीप ट्रान्समध्ये जाल. मी अंक मोजायला सुरुवात करतोय. 5 4 3 2 1 आणि 0. डीप स्लीप. डोळे बंद. खूप छान. व्हेरी नाईस. डोळे बंद झाल्याने तुमचे सर्व लक्ष श्वासावर केंद्रित करा. तुम्हाला श्वास शरीरातून आत बाहेर होताना जाणवत असेल त्याचा अनुभव घ्या. आत येणारी आणि बाहेर जाणारी हवा शरीराच्या अवयवांना कशी स्पर्श करून जाते ते अनुभवा. मी डॉक्टर सुरेश भारती तुम्हाला हिप्नॉटिक ट्रान्समध्ये घेऊन जातो आहे. त्यासाठी तुम्ही सहमत असाल तर उजव्या हाताचे कोणतेही एक बोट वर उचला. धन्यवाद. माझ्या आवाजाशिवाय तुम्हाला आजूबाजूचा कोणताही आवाज ऐकायला येत असेल तर तो तुम्हाला अधिक हिप्नॉटिक ट्रान्समध्ये घेऊन जाण्यासाठी मदत करणार आहे. तुम्ही फक्त आणि फक्त माझ्याच आवाजाकडे कॉन्सन्ट्रेट करणार आहात. आत येणारी हवा तुमच्या शरीरात कम्फर्ट आणि आराम भरते आहे. सोबतच शरीराबाहेर जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या शरीरातील सर्व प्रकारचा डिस्कम्फर्ट, पेन, स्ट्रेस बाहेर टाकत आहे. खूप छान. आता तुम्हाला तुमचे शरीर खूप हलके जाणवत आहे. खूप शांत आणि समाधानी वाटत आहे. मी आता 1 ते 3 पर्यंत अंक मोजणार आहे आणि जेव्हा मी 3 बोलेल तेव्हा तुम्ही स्वतःला एका सुंदर राजवाड्यातील
जिन्यावर उभे असल्याचे इमॅजिन करणार आहात. मी मोजायला सुरुवात करतोय. 1, 2 आणि 3. आता तुम्ही जिन्याच्या सर्वात वरच्या पायरीवर उभे आहात. या जिन्याला एकूण 20 पायऱ्या आहेत. या पायऱ्या खाली जात आहेत. तुम्हाला जिना उतरायचा आहे. तुम्ही पाहत आहात जिना खूप सुंदर आहे. त्याच्या दोन्ही बाजूने रेलिंग आहेत. त्याच्या मदतीनं तुम्ही खाली उतरणार आहात आणि समोर असणारा सुंदर नक्षीचा दरवाजा उघडणार आहात. जेव्हा मी एक एक पायरी मोजायला सुरुवात करेल तेव्हा तुम्ही प्रत्येक अंकासह एक एक पाऊल उचलून खाली उतरणार आहात. जेव्हा मी 1 म्हणेल तेव्हा तुमचा उजवा पाय उचलून खालच्या पायरीवर ठेवायचा आहे आणि जेव्हा मी 2 म्हणेल तेव्हा तुम्ही डावा पाय उचलून खालच्या पायरीवर ठेवणार आहात. अशा प्रकारे पुढील अंकाला अगोदर उजवा आणि नंतर डावा पाय उचलून पुढे जायचं आहे. जसजसे तुम्ही एक एक पाऊल उचलून खाली टाकणार आहात तसतसे तुम्ही संमोहनाच्या डीप ट्रान्समध्ये जाणार आहात. आणखी डीप अवस्थेमध्ये जाणार आहात. मी मोजायला सुरुवात करतोय. 1. उजवा पाय उचलून खालच्या पायरीवर घ्या. 2. डावा पाय उचलून खालच्या पायरीवर घ्या. 3. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. 11. 12. 13. 14. 15. 16. 17. 18. 19 आणि 20. आता तुम्ही पायऱ्यांवरून खाली उतरलेले आहात आणि संमोहनाच्या अत्यंत खोल म्हणजेच डीप अवस्थेमध्ये गेलेले आहात. आणखी खोल, खूप खोल, डीप स्लीप, डीप स्लीप. तुमचे शरीर अत्यंत हलके झाले असून तुम्हाला खूप आराम वाटतो आहे. खूपच छान. तुम्हाला खूप छान वाटतंय आणि तुम्ही संमोहनाच्या डीप ट्रान्सचा आनंद घेत आहात. तुम्ही ही संमोहनाची स्थिती एन्जॉय करत आहात. खूप छान. समोर एक नक्षीचा दरवाजा आहे जो तुम्हाला उघडायचा आहे. आता मी 1 ते 3 पर्यंत मोजणार आहे आणि जेव्हा मी 3 म्हणेल तेव्हा तुम्ही दरवाजा उघडणार आहात. 1, 2 आणि 3. समोर एक खूप मोठे हिरवेगार मैदान आहे. ज्या दरवाजातून तुम्ही मैदानात आलात तो दरवाजा मागे वळून पुन्हा लावून घ्या. बंद करा. आता तुम्ही एका खूप मोठ्या मैदानामध्ये उभे आहात. तुम्ही नजर फिरून पहा. इथे कुणीही नाही. फक्त आणि फक्त तुम्ही एकटेच त्या मैदानात उभे आहात. दूर दूरपर्यंत काहीच नाही, कुणीच नाही. सगळीकडे फक्त हिरवळ. मंद गार वारा सुटलेला आहे. तो तुमच्या अंगाला स्पर्श करून जातो आहे. त्या हवेने तुमच्या अंगावरती शहारे आले आहेत. अंगावरती रोमांच उभारला आहे. खूपच छान. तुम्हाला खूप चांगलं वाटतंय. तुमच्या अंगाला जी हवा जाणवते आहे ही हवा गुलाबाचा सुगंध घेऊन आलेली आहे. तुम्ही नाकाने त्याचा अनुभव घेत आहात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अतिशय सुंदर हिरवेगार गवत, गार वारा आणि गुलाबी सुगंध. व्हेरी गुड. जर तुम्ही पायामध्ये शूज किंवा चप्पल घातली असेल तर ती काढून टाका, कारण या हिरवळीवर
अनवाणी चालण्यातच मजा आहे. थोडं पुढं चालायला सुरुवात करा. डोळ्याला जेवढं दिसतं आहे तेवढं अगदी दूरपर्यंत सगळीकडे रिकामे हिरवळीचे मैदान आहे. हे संपूर्ण मैदान तुमचेच आहे. ही सगळी तुमचीच प्रॉपर्टी आहे. छान. पुढे चालत राहा. तुमच्या तळपायाला या हिरवळीचा स्पर्श जाणवतो आहे. हलकेच गुदगुदी जाणवते आहे. त्यातून खूप आनंद मिळतो आहे आणि तुम्ही हा आनंद फील करत आहात. तुम्ही हा आनंद फील करत आहात. तुम्ही आनंदी झाला आहात. तुम्हाला आता खूप छान वाटतंय आणि जसजसे तुम्ही एक एक पाऊल उचलून पुढे जात आहात ते प्रत्येक पाऊल तुम्हाला अधिकाधिक संमोहनाच्या खोल अवस्थेमध्ये घेऊन जात आहे. डीप स्लीप, डीप स्लीप. तुमचे संपूर्ण शरीर अत्यंत हलकं झालेलं आहे, रिलॅक्स झालेलं आहे. खूप छान. या हिरवळीच्या मैदानात जिथे तुम्ही आहात तिथे जवळच एक छोटे सोनेरी सर्कल दिसते आहे. त्याच्याभोवती प्रकाश दिसतो आहे. तिथे त्या वर्तुळात तुम्हाला जाऊन उभे राहायचे आहे. पुढे व्हा आणि त्या वर्तुळात जाऊन उभे राहा. खूप छान. व्हेरी नाईस. हे अतिशय खास वर्तुळ आहे. या मैदानातील फक्त याच वर्तुळात सूर्याकडून येणारा दिव्य प्रकाश पडतो आहे. या गोल्डन लाईटमुळे तिथे उभ्या असणाऱ्या तुमच्या मनातून आणि शरीरातून, शरीराच्या प्रत्येक भागातून सर्व प्रकारची नकारात्मकता, निगेटिव्हिटी दूर होणार आहे. या वर्तुळामध्ये थोड्याच वेळात ब्रह्मांडामधून दिव्य प्रकाशाचा वर्षाव होणार आहे. या दिव्य प्रकाशामध्ये न्हाऊन निघण्यासाठी तुम्हाला या वर्तुळामध्ये उभं राहायचं आहे. हाच प्रकाश तुम्हाला सगळ्या शारीरिक कष्टातून बरे करणार आहे. खूप छान. तुम्ही या वर्तुळामध्ये मध्यभागी उभे राहिले आहात. या दिव्य प्रकाशामुळे सर्व प्रकारची नकारात्मकता संपून जाणार आहे. जसजसे मी शरीराच्या भागांची नावे घेणार आहे तसतसा हा दिव्य प्रकाश खाली खाली जाणार आहे, शरीरभर पसरणार आहे. ज्या ज्या अवयवांतून हा दिव्य प्रकाश जाणार आहे या सर्व अवयवांमधील ताण, नकारात्मकता, स्ट्रेस संपून जाऊन ते अवयव पूर्णपणे सकारात्मक आणि तेजस्वी बनणार आहेत. हे पहा, ब्रह्मांडातून दिव्य प्रकाश वरच्या बाजूने येत असल्यामुळे तुमच्या डोक्याच्या वरच्या बाजूला म्हणजेच तुमच्या टाळूवरती हा दिव्य प्रकाश पडला आहे. तिथून हा प्रकाश हळूहळू संपूर्ण शरीरभर पसरणार आहे. तुमच्या डोक्याच्या सर्वात वरती म्हणजेच टाळूवरती हा दिव्य प्रकाश पडला आहे. त्याची अनुभूती घ्या. तुम्हाला तो प्रकाश डोक्यावरती पडल्याचा जाणवतो आहे. हा दिव्य प्रकाश हळूहळू शरीरात खालच्या बाजूला जातो आहे. तुमचे कपाळ, कपाळाखालच्या दोन्ही भुवया, भुवयाखाली असलेल्या दोन्ही पापण्या आणि डोळे, डोळ्यांच्या आतील सर्व स्नायू, डोळ्यानंतर नाक, नाकाच्या खाली असलेले दोन्ही ओठ, त्याखालची हनवटीपर्यंत हा प्रकाश आल्याने या सगळ्या अवयवातील स्नायू रिलॅक्स म्हणजे शांत झालेले आहेत, तणावमुक्त झालेले आहेत. हनवटीच्या बाजूने दोन्ही गाल, गालाच्या लगतचे दोन्ही कान, कानाच्या मागच्या डोक्याचा भाग, डोक्यात असलेला मेंदू आणि त्याभोवतालचे सगळे स्नायू या प्रकाशात न्हाऊन निघाले आहेत, रिलॅक्स, तणावमुक्त आणि शांत झालेले आहेत. या दिव्य सोनेरी प्रकाशात तुमचे संपूर्ण डोके, चेहरा उजळून निघाला आहे. डोक्यातील सर्व स्नायू शिथिल झाले असून तिथला ताण, नकारात्मकता दूर झाली आहे. त्या जागेवर सकारात्मकता भरली आहे. तुमचा संपूर्ण चेहरा या दिव्य प्रकाशामध्ये न्हाऊन निघाला आहे. या प्रकाशाचा उबदारपणा तुम्हाला जाणवत आहे. तुमचे शरीर उबदार होते आहे. हा प्रकाश आता हळूहळू खाली उतरत आहे. चेहऱ्यानंतर तुमची मान, मानेचे सर्व मणके आणि त्यातील सगळे स्नायू सोबतच मानेखालील दोन्ही खांदे या प्रकाशात कव्हर झालेले आहे.
रिलॅक्स, शांत आणि तणावमुक्त झालेले आहे. खूप छान. मान आणि खांद्यामधील नकारात्मकता संपली असून तिथे सकारात्मक ऊर्जा भरली आहे. आता ती दिव्य शक्ती हळूहळू खाली जाताना अनुभवा. खांद्याच्या खाली दोन्ही हाताचे भाग, जसे की दोन्ही दंड, दोन्ही कोपर, दोन्ही अग्रबाहू या दिव्य प्रकाशाने न्हावून निघाले आहे. रिलॅक्स झाले आहे. दोन्ही हाताच्या सर्व बोटांमध्ये हा दिव्य प्रकाश संचारला आहे. अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करंगळी या सर्व बोटांनंतर हाताचे तळवे या प्रकाशामध्ये उजळून निघाले आहे. अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करंगळी या सर्व बोटांनंतर हाताचे तळवे या प्रकाशामध्ये उजळून निघाले आहेत. दोन्ही हाताचे सगळे स्नायू रिलॅक्स झाले आहेत. तुमचे शरीर हळूहळू दिव्य होत चाललेले आहे. तुमच्या दोन्ही हातांच्या स्नायूमधील ताण कमी झाला असून ते पूर्ण शिथिल झाले आहेत, रिलॅक्स झालेले आहे. तेथील सर्व प्रकारची निगेटिव्हिटी दूर होऊन पॉझिटिव्हिटी त्यात भरलेली आहे. हा दिव्य प्रकाश दोन्ही हातामध्ये पसरला आहे. यात फक्त आणि फक्त सकारात्मकता आणि आनंदच तुम्हाला अनुभवायस येत आहे. या आरामदायी अवस्थेला अनुभवा. तुम्हाला खूप चांगले आणि खूप हलके वाटत आहे. व्हेरी नाईस. आता खांद्यापासून हा दिव्य प्रकाश शरीराच्या खालच्या बाजूला जातो आहे. तुमची छाती, छातीनंतर छातीचा पिंजरा, पिंजऱ्याच्या आतील हृदय, हृदयाच्या भोवतालचे सगळे स्नायू, दोन्ही फुफ्फुस, श्वासनलिका आणि अन्ननलिका आणि त्या भोवतालचे सगळे स्नायू रिलॅक्स झाले आहे, शिथिल झाले आहे, तणावमुक्त झाले आहे. हा प्रकाश पोटापर्यंत पोहोचला आहे. पोट आणि नाभीभोवतालचा सगळा तणाव दूर झालेला आहे. पोटातील लहान आतडे, आतड्याच्या जवळचे लिव्हर, लिव्हरच्या भोवताली असणारे मोठे आतडे गोल्डन लाईटने भरून गेले आहे. त्यातील ताणतणाव, स्ट्रेस दूर झाला आहे. पोटानंतर पाठ, पाठीचे मणके, मणक्याच्या शेवटचे माकड हाड या सर्व ठिकाणी ही दिव्य ऊर्जा पोहोचली आहे. डोक्यापासून तर तुमच्या कमरेपर्यंतचे पूर्ण शरीर या दिव्य प्रकाशामुळे तेजस्वी बनले आहे. तुमची अप्पर बॉडी रिलॅक्स, स्ट्रेसलेस झाली आहे. तुमच्या शरीराच्या वरच्या भागातील सर्व नकारात्मकता दूर झाली असून ती पूर्ण सकारात्मक आणि ताणतणाव विरहित बनली आहे. व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. हा दिव्य प्रकाश तुमच्या शरीरामध्ये एका कवचाप्रमाणे तयार झाला आहे. हा फक्त दिव्य प्रकाशच नाही तर तुमच्या सकारात्मकतेचे चिलखत बनले आहे. आता ही सकारात्मक ऊर्जा, हा दिव्य प्रकाश शरीराच्या खालच्या बाजूला जातो आहे. कमरेच्या भोवतालचे सगळे हाडे व स्नायू तणावमुक्त झाले आहेत. कमरेपासून खाली असलेले तुमचे सेक्स ऑर्गन आणि त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या किडण्या तणावमुक्त आणि हेल्दी झाल्या आहेत. मागच्या बाजूचा तुमचा हिप एरिया, या ठिकाणचा ताणतणाव, स्ट्रेस संपूर्णपणे गायब झाला आहे. तुमच्या दोन्ही मांड्यांचे स्नायू, मांड्यांच्या खाली असलेले दोन्ही गुडघे, गुडघ्यांमधील ताण, वेदना दूर करत हा प्रकाश खाली आला आहे. गुडघ्यांच्या नंतर त्यामागील लवणीचा भाग, त्याखाली पोटरीचा भाग आणि पोटरीच्या खालील दोन्ही पायांचे घोटे, यातून हा दिव्य प्रकाश पायाच्या दिशेने जातो आहे. दोन्ही पायांचे गोटे, गोट्याखालच्या दोन्ही टाचा, तळपायाचे स्नायू संपूर्णपणे शिथिल झाले आहे. त्यात सकारात्मक ऊर्जेचा सोनेरी प्रकाश भरला आहे. दोन्ही पायांचे अंगठे, अंगठ्याच्या शेजारचे पायाची बोटे आणि दोन्ही तळवे दिव्य प्रकाशमान बनले आहे. यातील सर्व ताण आणि निगेटिव्हिटी दूर झाली असून ते पूर्ण रिलॅक्स आणि पॉझिटिव्ह बनले आहेत. तुमच्या डोक्यापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत तुमचे सर्व शरीर सकारात्मक बनले आहे. तुमच्या शरीरातील सगळा ताण निघून गेला आहे. पॉझिटिव्ह चिलखत तुम्ही धारण केलेले आहे.
ज्या वर्तुळात तुम्ही गेला होतात ते तुमच्या शरीराभोवती निर्माण झालेलं दिसतं आहे. ज्यासाठी तुम्ही वर्तुळात आले ते काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता त्यातून बाहेर पडायचे आहे. चला, त्यातून बाहेर या. तुम्ही ज्या मैदानात आले आहात तिथे डाव्या बाजूला पहा. एक सुंदर आरामदायी असं बेंच म्हणजेच बाकडे दिसते आहे. तुम्ही बऱ्याच वेळेपासून उभे आहात म्हणून तुम्ही थकलेले आहात. तुम्हाला आता थोड्या आरामाची आवश्यकता आहे म्हणून तुम्ही त्या बाकड्याकडे चला. व्हेरी नाईस. आता तुम्ही त्या सुंदर बेंचजवळ येऊन उभे राहिले आहात. त्यावर बसा. आणखी एक छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे. त्या बेंचच्या खालच्या बाजूला एक छोटी पेटी ठेवलेली आहे. ती जवळ घ्या आणि निवांत शांत त्या बाकड्यावरती बसा. व्हेरी नाईस. ही जी काही पेटी आहे ही जादूची पेटी आहे. या पेटीचं आणि तुमचं खूप जुनं नातं आहे. या पेटीमधील वस्तू ही तुमच्याच आहेत. तुम्ही आता आरामदायी असल्यामुळे शांत आणि आता निवांत झालेले आहात. त्या पेटीमध्ये तुमच्यासाठी काही वस्तू ठेवलेल्या आहेत. चला, त्या आपण पाहूया. ती पेटी उघडा. त्यात एक मोठा फुगा आणि एक सोनेरी कात्री ठेवलेली आहे. त्या फुग्याला बाहेर काढा. तुमच्या असं लक्षात येईल की त्या फुग्याच्या टोकाकडे जिथे आपण हवा भरतो तिथे खूप लहान अशी एक नळी आहे की जिचं दुसरं टोक हे तुमच्या बेंबीला म्हणजेच नाभीला जोडलेलं आहे. हा फुगा तुमच्याशी त्या छोट्याशा नळीनं जोडला गेलेला आहे. या नळीचे एक टोक तुमच्या नाभीला जोडलेले आहे तर दुसरे टोक फुग्याला जोडलेले आहे. नाजूक नळीने तुम्ही त्या फुग्याशी जोडलेले आहात. तुमच्या मनात येणारे नको असलेले विनाकारण काळजी करणारे विचार, जास्त विचार करण्याची सवय, नकारात्मक विचार या सगळ्यांना तुमच्या मनातून काढून घेऊन स्वतःमध्ये भरण्यासाठी हा फुगा आलेला आहे. आणि आज हा फुगा तुमच्यातील ओव्हर थिंकिंग, निगेटिव्ह थिंकिंग सोबत घेऊन जाणार आहे. ज्याप्रमाणे आपण फुग्यामध्ये हवा भरतो, पाणी भरतो, त्यातून फुग्याचा आकार वाढत जातो, त्याचप्रमाणे या फुग्यात आता तुमच्यात असलेली ओव्हर थिंकिंग भरणार आहे. तुमच्यात असलेली ही नकारात्मक आणि जास्तीचा विचार करण्याची सवय फुग्यात गेल्यामुळे या फुग्याचा आकार वाढणार आहे. या छोट्याशा लवचिक नळीचे एक टोक तुमच्या नाभीशी जोडलेले आहे. तुमच्या मनामध्ये कुठेही जास्तीचा विचार करण्याची सवय म्हणजेच ओव्हर थिंकिंग, नकारात्मक ऊर्जा ज्या ठिकाणी आहे, जिथे जिथे लपलेली आहे तिथून हा फुगा ती आज उडवून घेतो आहे. काळजी करू नका. हा फुगा कितीही मोठा झाला तरी फुटणार नाही. तुम्ही या फुग्याचे निरीक्षण करा. हळूहळू हा फुगा मोठा होत चालला आहे. तुमच्यामध्ये असलेलं ओव्हर थिंकिंग, नकारात्मक भावना, ताण, शरीरातील वेदना फुग्यामध्ये भरली जात आहे. फुग्याचा आकार जसजसा वाढतो आहे तसतशी तुमच्यामधील सकारात्मकता आणखी वाढत चाललेली आहे. चांगले सकारात्मक विचार करण्याची सवय वाढते आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल, प्रत्येक व्यक्तीबद्दल सकारात्मक विचार करण्याला तुम्ही सुरुवात केली आहे. तुमच्यामधील सगळ्या ओव्हर थिंकिंगने हा फुगा पूर्णपणे भरला आहे. सगळी नकारात्मक भावना, सगळे दोष या फुग्यामध्ये जमा झाले आहे. आता या फुग्याला तुमच्या आयुष्यातून तुम्हाला तोडायचे आहे. फुग्यात असलेली नकारात्मकता तुमच्या आयुष्यातून कायमची घालवायची आहे. शेजारी असलेल्या त्या पेटीत एक जादूची सोनेरी रंगाची कात्री आहे. ती कात्री घ्या. तुमच्या नाभीजवळ जिथे हा फुगा जोडलेला आहे त्या ठिकाणी ती नाजूक नळी कात्रीने कट करून टाका, कापून टाका. व्हेरी गुड. तुमच्या नाभीशी जोडलेली ती नाजूक नळी तुम्ही तोडलेली आहे. हे काम दिव्य कात्रीने केलेले असल्याने त्या ठिकाणी कुठलाही रक्तस्राव झालेला नाही. तुम्ही ही नळी स्वतःहून तोडली असल्याने तो फुगा तुमच्यापासून दूर चालला आहे. हवेत उंच जाताना तुम्हाला तो दिसतो आहे. हवेत उंच जाताना तो तुम्हाला दिसतो आहे. तुमच्या मनामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या शरीरामध्ये असलेली सर्व प्रकारची ओव्हर थिंकिंग, नकारात्मकता, कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त चिंता करण्याची सवय
या सगळ्या गोष्टी त्या फुग्यातून तुमच्यापासून दूर 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 जात आहे. तुम्हाला तो फुगा दूर जाताना दिसतो आहे, अगदी तुमच्यापासून खूप दूर. तुमच्यामधील ही निगेटिव्ह एनर्जी, ही नकारात्मकता, ही ओव्हर थिंकिंग पूर्णपणे दूर जात आहे. मी आता 1 पासून 3 पर्यंत मोजणार आहे. जसे मी 3 म्हणणार आहे तेव्हा हा मेसेज तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजेच अवचेतन मनामध्ये नोंदवला जाईल, रजिस्टर होईल की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत सकारात्मक विचार करणं पसंत करत आहात. तुम्हाला सकारात्मक विचार करणे आवडते. फक्त आणि फक्त सकारात्मक विचार म्हणजेच पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्या मनामध्ये निर्माण होत आहे. मी 3 पर्यंत मोजताच तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, अवचेतन मनामध्ये हा मेसेज रजिस्टर होणार आहे. 1, 2 आणि 3. हा मेसेज सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजे अवचेतन मनामध्ये पूर्णपणे रजिस्टर झाला आहे. तुम्ही केवळ आणि केवळ फक्त सकारात्मक विचार करणेच पसंत करता. तुमच्याकडून फक्त पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार होतो आहे, कारण की तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचारांसाठीची जी जागा होती ती जागा दिव्य प्रकाशाने, सकारात्मकतेने पूर्णपणे कव्हर केलेली आहे आणि ओव्हर थिंकिंग फुग्यातून दूर गेलेली आहे. आता केवळ सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह आणि चांगले विचारच तुमच्या मनामध्ये आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही विचार करत असाल तेव्हा तेव्हा तो विचार सकारात्मक विचारच असणार आहे. खूप छान. या सकारात्मकतेला, या आनंदाच्या क्षणाला तुम्ही एन्जॉय करा. एक नवीन जीवनाला तुम्ही सुरुवात केली आहे. तुमचं मन आणि तुमचं शरीर या क्षणाला अत्यंत हलकं झालेलं आहे. व्हेरी नाईस. आता मी 0 ते 5 पर्यंत मोजणार आहे. जेव्हा मी 5 हा अंक उच्चारणार आहे तेव्हा तुम्ही डोळे उघडणार आहात आणि संमोहनाच्या या ट्रान्समधून बाहेर येणार आहात. मी 5 बोलल्यानंतर आणि तुम्ही डोळे उघडल्यानंतर देखील तुमच्या अवचेतन मनामध्ये जरा वेळापूर्वी जो मेसेज आपण रजिस्टर केला आहे तो तसाच राहील अगदी शेवटपर्यंत. तुमच्या मनामध्ये, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आयुष्यभर तसाच राहणार आहे. या क्षणाला तुम्ही खूप हलकी आणि पूर्णपणे सकारात्मक अनुभव घेत आहात. तुमचे मन, तुमचे शरीर आता पूर्णपणे सकारात्मक आणि चांगला विचार करत आहे. खूपच छान. आता मी मोजायला सुरुवात करतोय. 0, 1, 2, 3, 4 आणि 5. अगदी शांतपणे, हळुवारपणे डोळे उघडा आणि हायप्नॉटिक ट्रान्समधून बाहेर या. 1, 2, 3, 4, 5. आता तुम्ही दोन्ही हातांना घर्षण करून ते तुमच्या डोळ्यांवरती ठेवा, संपूर्ण चेहऱ्यावरती फिरवा. जवळ ठेवलेले पाणी घ्या. खूप छान सेशन झाले आहे. तुम्ही तणावमुक्त झालेले आहातच, सोबत मी देखील रिलॅक्स झालो आहे. दिवसभरातून किमान 2 वेळा तुम्ही हे सेशन करावे अशी अपेक्षा आहे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वीची वेळ खूप योग्य असणार आहे. या दोन्ही वेळेस तुम्ही न चुकता किमान 45 दिवस हे सेशन करावे असं मी तुम्हाला सुचवतो. मी खात्री देतो तुमच्या मनामधील नकारात्मक भाव, ओव्हर थिंकिंग, प्रत्येक गोष्टीबद्दलची ओव्हर थिंकिंग निश्चितपणे कमी झालेली असेल.